नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आहे स्वामींची पुण्यतिथी. तर आज आहे 6 तारीख. तर 6 तारखेला आपल्या स्वामींची पुण्यतिथी होती, तर त्याच्यानिमित्त मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर माझ्या आजच्या सेवा बघा. माझी आजची देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना मी केंद्रातही जाणार होते. तर पहिली मी आधी घरातली सगळी देवपूजा वगैरे स्वामींचं वगैरे नाही का, सगळी पूजा वगैरे सगळं करून घेतलं. तर हे बघा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे. तर स्वामींचीच रांगोळी, स्वामींची पूजा वगैरे झाली आहे माझी. तर आता हे बघा मी आली आहे केंद्रामध्ये. तर आमच्या इथून जवळ आहे केंद्र. तर मी आज नाही का, आज म्हटलं सगळ्या सेवा घरी करण्यापेक्षा आपण म्हटलं केंद्रामध्ये जाऊनच कराव्यात. तर त्यासाठी मी आली आहे केंद्रामध्ये. तर आल्या स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी पूजा वाचत बसले होते. तर स्वामींच्या इथं मी माझं स्वामी चरित्र सारामृत हे पण घेऊन गेले होते आणि माझी माळही घेऊन गेले होते. तर मी तिथं गेल्यानंतर ना पहिले स्वामींचे 3 अध्याय पूर्ण केले. आणि बघा माझे 3 अध्याय पूर्ण झाल्यानंतर ना मी 11 माळी जप वगैरे करून घेतला. तर तो पण व्हिडिओ मी थोडा शॉर्टमध्ये टाकला आहे. तर मी 11 माळी जप झाल्यानंतर, कारण आमच्याकडं आरतीला थोडा वेळ होता, तर मी आरतीच्या आधी घर गेले होते. तर 10:30ला आरती असते. तर बघा ही मी माळ तिथं जाऊन जप वगैरे केले, 11 माळी जप केला. तर बाकी सगळ्यांचं कुणाचं गुरुचरित्र पारायण वगैरे चाललं होतं तिथं केंद्रामध्ये. तर बाकीचे ते कोणी नाही का स्वामीचरित्र करत होतं, तर कोणी गुरुचरित्र नाही का. तर बघा केंद्रामधला मी थोडा व्हिडिओ केला आहे. तर सगळ्यांना मी प्रसादालाही केळी घेऊन गेले होते. तर केळी वगैरे पहिली दिली, नंतर मग ती प्रसादासाठी नाही का आरती झाल्यानंतर प्रसाद पुढं तिथं स्वामीच्या पुढं ठेवला जातो. तर हे सगळं झाल्यानंतर मी सगळी पूजा वगैरे करून मग नंतर आम्ही बाहेर औदुंबरूच्या झाडाखाली जाऊन नाही का बसलो, कारण खूपच गरमी आहे. मुलांना पण नाही का, मुलांनाही घेऊन गेले होते. तर माऊली पण बोलला नाही का मी ही एक माळ जप करतो. तर त्यांनी ही एक माळ जप केली बघा. आणि ती माळ जप झाल्यानंतर ना मग हे मुक्ता तर काही करत नाही असलं काही सेवा वगैरे. तर बघा अशा प्रकारे माझे सगळ्या आजच्या सेवा वगैरे झाल्या. कारण खरंच घरामध्ये जे आपण करतो त्याचे आपल्याला डबल पुण्य आपल्याला त्या केंद्रामध्ये मिळतं. तर त्यासाठी आपण कोणतीही सेवा करताना आपण नाही का, म्हणजे वेळ असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केलं तर चालेल, वेळ नसेल तर तुम्ही घरी करू शकता. तर मला वेळ होता तर म्हणून मी केंद्रामध्ये गेली होती. तर नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सांग